तो मूलमध्ये जो माल धक्का प्रस्तावित करण्यासाठी काही लोकांनी इथे निवेदनं दिले, ज्यावर लोकांच्या नागरिकांच्या खोट्या सह्या किंवा त्यांची दिशाभूल करून केली. पण हा माल धक्का मूलच्या नागरिकांसाठी, मूलच्या राहणाऱ्या सर्व लोकांसाठी अतिशय घातक आणि जीवघेणा ठरणार आहे. हा जो रेल्वे स्टेशनचा परिसर आहे, याला लागूनच आपली नागरी वस्ती आहे आणि हा जर माल धक्का झाला, तर माल धक्कापासून जो समर्थक लोक आहेत त्यांचा जो रोजगार मिळेल, हा एक भुलावण देणारा जो विषय सपशेल खोटा असून याच्यातून कोणताही रोजगार मिळणार नाही. इथे जो माल धक्का ऑलरेडी आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूलमध्ये इथे आहेच मंजूर. याच्यापूर्वी इथं तांदूळ, लोखंड आणि सोयाबीन इथून पहिलेच वॅगनद्वारे लोड होत होता. पण आता यांना त्या माल धक्क्याच्या याच्या डम्पिंग यार्डमध्ये जिथे सुरजागड वरून इथे दररोज 1000 हायवा ज्या 50 ते 60 टन वजनाच्या असतात, त्याच्यामध्ये अत्यंत बारीक धुळीचे कण आणि लोह खनिज जे शरीरासाठी अत्यंत घातक आहे, प्रकृतीसाठी घातक आहे, ते जेव्हा इथं आणून टाकल्या जाईल, टाकल्यानंतर तो त्याच्यातून जो हवेमध्ये वायू प्रदूषण होईल, ते या आजूबाजूच्या शहरासाठी किंवा आमच्या मूळच्या नागरिकांसाठी इथे रेल्वे स्टेशन समोरच कॉलेज आहे, त्याच्यानंतर शाळा आहे, कॉन्व्हेंट आहे आणि संपूर्ण नागरी वस्ती आणि इथे जवळजवळ सर्वात रेल्वे स्टेशनला लागून असलेला मूलमधला एकमेव जो आमचं कॉलेजचं ग्राउंड आहे कर्मवीर, जिथे सकाळी 5 वाजल्यापासून तर सकाळी 10 पर्यंत लोकांचा योगा, वॉकिंग आणि संपूर्ण व्यायाम प्रकार जो चालत असतो, तो सुद्धा म्हणजे प्रभावित होऊन लोकांचे आरोग्य आणि संपूर्ण त्यांच्या जीवितात धोका निर्माण होण्याची म्हणजे शक्यता आहे. आता तर या माल धक्क्याच्या विरोधात लोकांनी यासाठीच केलेला आहे की आम्हाला हा माल धक्का नको. ऑलरेडी माल धक्का मूलपासून 5-7 किलोमीटरवर मंजूर आहे आणि तिथे चालू आहे. यापूर्वी 2022-23 मध्ये रेल्वे प्रशासनाने मूलमध्ये वाहतुकीसाठी मालधक्का व्हावा यासाठी प्रयत्न केला. पण आमचे माननीय सुधीर भाऊ यांनी रेल्वे प्रशासनाशी एक मीटिंग लावून मूलमध्ये मालधक्का झाला नाही पाहिजे, मूलच्या आरोग्याचा आणि जीवनाशी कोणताही खेळ होता कामा नये, याकरता त्यांनी प्रयत्न केले आणि तो हाणून पाडला. परत आता 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर परत काही लोकांनी व्यावसायिक आपला स्वतःचा हेतू वा स्वार्थ हेतू आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मूलमध्ये आपला एक मालधक्का झाला तर हा त्यांना नेहमी करता दुबती काय सारखं हा व्यवसाय होऊ शकते, यासाठी प्रयत्न चालू आहे. आपल्याला माहितीच आहे मालधक्का हा विषय किती एक्स्ट्रीम आहे आणि आपल्याला आपल्या गावाला किती धोकादायक आहे हे सगळं. प्रदूषणाचा विचार केला तर तोही खूप वाढेल. परत बाहेरून जे ट्रक्स येतील, ट्रक ड्रायव्हर येतील, त्यानुसार आपल्या येणाऱ्या ज्या पिढीसोबत जी सोबत मिळेल, त्यामुळेही त्या मुलांवरही वाईट परिणाम होईल. तसेच अवजड वाहन येतील तर मुलं सेफली शाळेत जाऊ शकणार नाही. अशा बरेचशा एक्स्ट्रीम विषय आहेत की ज्यामुळे मालधक्क्यामुळे आपल्या गावाला त्रास होऊ शकतो. आणि गावाची प्रथम नागरिक म्हणून मला असं वाटते की आपल्या मूळ शहरासाठी मी जे करू शकत असेल ते मी पूर्णपणे करणार आहे, मालधक्का होऊ नये याकरता. कारण मालधक्का झाला तर खूप घातक होऊन जाणार आहे आणि गावाच्या प्रती माझी जी जबाबदारी आहे, सर्वप्रथम मी नगरपालिकेत आपल्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांच्या टीम सकट एक ठराव पास केला की मालधक्का आज नाही तर कधीच होऊ नये याकरिता. आणि तरीही सुद्धा समोर पावले वाढत असतील तर मी त्यावेळेला रोडवर उतरून आंदोलन सुद्धा करायला तयार आहे आणि परिणामी तुरुंगात जायची वेळ जरी आली तरी मी न घाबरता त्या सगळ्या गोष्टीला फेस करायला तयार आहे.